श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 41। भांडारेकरांचे देहावसान। भांडारेकरांना हगवणीचा उपद्रव झाल्याने अशक्तपणा आला होता। त्यावेळी सर्वज्ञ त्यांचा हात धरून स्वतः त्यांना बाहेर नेत येतानाही तसा आधार देत असत। अशा त्यांच्या निर्धारा पाहून तेथे जप करीत असलेले संन्यासी अस्वस्थ होऊन तिरस्कार करू लागले। मग सर्वज्ञ भांडारेकराला आपल्या खांद्याचा आधार देऊन पलीकडच्या काठावरील नंदिनेश्वराच्या देवळात घेऊन आले। सर्वज्ञांचा तेथे मुक्काम असतानाच भांडारेकरांचा अंतकाळ जवळ आला। त्यावेळी भांडारेकरांनी सर्वज्ञांना विनंती केली, जीजी मला उशीला आपली मांडी द्यावी जी। सर्वज्ञांनी त्यांना आपली मांडी उशीला दिली व त्यांच्या मुखाकडे पाहून म्हटले, भट्टो आम्ही तुमचा मृत्यू टाळून तुम्हाला 1000 वर्षाचे आयुष्य देऊ शकतो, तर मग सांगा तुम्हाला जीवनदान पाहिजे का? जीवनदान पाहिजे का? भांडारेकरांनी म्हटले, नाही देवा, हे सन्निधान, ही मांडी उशीला अशा अवस्थेत आता देह जाईल तर बरे। यावर सर्वज्ञांनी तिसऱ्या विरणीचा दृष्टांत सांगितला। कोणी एकी जरड विरणी असे, तियेसी चंदन जैसा चिखलू, अन्न तैसी माती, साखर तैसी धुळी। तसे परमेश्वर वियोग दुःखाने दुःखित झालेल्या विरही पुरुषात कोणतेही जड चेतन पदार्थ पाहून सुख समाधान वाटत नाही। एवढेच नव्हे तर परमेश्वराच्या कृपा प्रसादाने योग्य झालेले स्थान प्रसाद पाहून अथवा ज्ञान संबंधाने पवित्र झालेले भिक्षुक वासनिक पाहूनही सुख समाधान वाटत नाही। मग भांडारेकरांचे देहावसान झाले। सर्वज्ञांनी त्यांच्या अल्पविधी करविला। रामेश्वर व्यासाच्या मताने त्यांचे देह विसर्जन पाण्यात केले। सर्वज्ञांनी सांगितले, बाई, मग आम्हाला तेथे राहावेच वाटले नाही। नंतर सर्वज्ञ तेथून निघाले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू, मयाळू, करुणाळू, कृपाळू आहेत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भांडारेकरांची शेवट समायला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भांडारेकरांना मांडी दिली। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।